नमस्कार. जेव्हा आपण इंग्लिश बोलतो किंवा लिहितो अशा वेळी क्रियापदाची वेगवेगळी रूपे आपल्याला त्यामध्ये वापरावी लागतात. त्यासाठी क्रियापदाचं पहिलं रूप आणि क्रियापदाचं दुसरं रूप यांचंही तितकंच महत्त्व आहे जितके बाकीची रूपं आपल्याला कामाला येतात. आज आपण क्रियापदाचं पहिलं रूप आणि दुसरं रूप घेऊन आलो आहोत. MEET मीट म्हणजे भेटणे. MET मेट म्हणजे भेटले. OPEN ओपन म्हणजे उघडणे. OPENED ओपन्ड म्हणजे उघडले. PAY पे म्हणजे देणे. PAID पेड म्हणजे दिले. PUT पुट म्हणजे ठेवणे. PUT पुट म्हणजे ठेवले. इथे पुट याचं प्रेझेंटमधलं रूप आणि पास्टमधलं रूप सारखंच आहे. RING रिंग म्हणजे वाजवणे किंवा वाजणे. RANG रँग म्हणजे वाजली किंवा वाजले. RISE राईज म्हणजे उगवणे. ROSE रोज म्हणजे उगवले. SAY से म्हणजे म्हणणे. SAID सेड म्हणजे म्हणाले. SELL सेल म्हणजे विकणे. SOLD सोल्ड म्हणजे विकले. SEND सेंड म्हणजे पाठवणे. SENT सेंट म्हणजे पाठवले. SHAKE शेक म्हणजे हलवणे. SHOOK शुक म्हणजे हलविले किंवा हलविला. SHOW शो म्हणजे दाखवणे. SHOWED शोड म्हणजे दाखवले किंवा दाखवला. SHINE शाईन म्हणजे चमकणे. SHONE शोन म्हणजे चमकले. SHUT शट म्हणजे बंद करणे. SHUT शट म्हणजे बंद केले. या ठिकाणी शट याचं वर्तमानकाळी रूप आणि भूतकाळी रूप दोन्हीही सारखेच आहेत. खूप सारी क्रियापदं अशी असतात जेव्हा आपण वर्तमान काळामधून ती भूतकाळामध्ये बदलतो तेव्हा कधीकधी स्पेलिंगमध्ये बदल होतो, कधीकधी स्पेलिंग तशीच असते, फक्त उच्चारामध्ये बदल होतो, कधीकधी दोन्ही फॉर्म्स वेगवेगळे असतात आणि कधीकधी ईडी लावून भूतकाळी रूप बनवलं जातं. या प्रत्येकावरती खूपच डिटेल व्हिडिओ आपण बनवणार आहोत. असंच आपले व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.